ते उत्तर पुन्हा एकदा माने. जो संघ हा सामना जिंकेल तो मला वाटतं ग्रुपमध्ये टॉप करेल. माने उत्कृष्ट चढाई, बोनस प्लस पॉइंट, 2 गुणांची कमाई केले. आतापर्यंत 5 मध्ये 3 गुण मानेचे आहेत, 2 गुण शिगवणचे आहेत. सुंदर खेळ पाहायला मिळते. दोन्ही संघांकडून चढावर गेले ती 6 नंबरची जर्सी परिधान केलेले खेळाडू मेंदडी संघाची. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. रिकामे असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर अर्चना कडू. 6 विरुद्ध 1. बोनस गुण ऑन आहे. संत गतीने खेळ करते ती अर्चना. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. छान सुंदर गडी मारल्याचा डाव करते, त्यात यशस्वी होते, आपल्या संघाला गुण मिळवून देते. चढाई गेले ती मेंदडी संघाची 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. 5 विरुद्ध 1 अशी लढत. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर टाइम अप घेतलाय तर सोमजाई कृपा संघाने. गुणफलक आपण पाहू शकता दोन्ही संघ बरोबरीत 5-5 असं गुणफलक आपल्याला पाहायला मिळतंय. विनंती करतोय जो कॉमेंट्री बॉक्सचा जो समोरचा कॅमेरा आहे त्याच्या बाजूला जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना विनंती आहे की आपण थोडंसं साईडला सरकायचं आहे. आम्हाला वारंवार सूचना येत आहेत. आपण आपल्याला विनंती आहे आपण तिथे बसू पण नका आणि साईडला व्हायचं आहे. सुंदर चढाई पाहायला मिळते ती मानेची आणि यशस्वी चढाई. चांगला प्रयत्न होता परंतु डिपेंडर अपयशी ठरतोय. 1 गुण मिळतोय तो मानेला. त्यांना प्रत्युत्तर 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. 6 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण ऑन आहे. हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. छान संत गतीने खेळ करते. रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर माने. चढाई आपण वारंवार पाहतोय. आपल्या संघाला गुण मिळवून देण्यात यशस्वी ठरते ती. पुन्हा एकदा यशस्वी चढाई करते का पाहूया. यशस्वी होईल का. हा आणि यशस्वी चढाई 1 गुण मिळवून देतोय आपल्या संघाला माने. त्यांना प्रत्युत्तर 10 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. पाहूया पुन्हा एकदा चांगला प्रयत्न आणि त्यात यशस्वी ठरतोय ती चढाई. 72 1 गुण मिळतोय तो आणि सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचा गुणफलक सोमजाई कृपा 7 गुण, मेंदडी 6 गुण. 1 गुणाची नाममात्र आघाडी सोमजाई कृपा या संघाकडे आहे. सुंदर खेळ दोन्ही संघांकडून आतापर्यंत पाहायला मिळालेत.
यानंतर होणारा सामना आहे तो आई गावदेवी बोरली विरुद्ध जय बजरंग ब. आई गावदेवी बोरली विरुद्ध जय बजरंग ब. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण तयार राहायचं आहे. यानंतर आपला सामना खेळला जाईल. आई गावदेवी बोरली विरुद्ध जय बजरंग ब. जय बजरंग मेंदडी ब. आणि सुंदर चढाई आपल्या संघाला गुण मिळवून देते ती मेंदडीचा खेळाडू होता ना. प्रत्युत्तर पुन्हा एकदा माने. अजून 3 आहेत साखळीतले. सुंदर चढाई पाहायला मिळते ती आतापर्यंत माने आपल्या संघाला 8 मधील 6 गुण मिळवून दिलेत. चढाईवर गेले ती 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन होता आणि त्याचा फायदा घेतला. 1 गुणाची कमाई केली ती 6 नंबरच्या खेळाडूंनी. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा माने. सुंदर पकड गुण मिळतोय तो मेंदडी संघाला. माने बाद होते. तिला प्रत्युत्तर 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. पाच विरुद्ध 1 अशी लढत आहे. या सामन्यात आपल्याला श्रेया शांत राहिलेली दिसते. संत करीन खेळ करून रिकामे असते आपल्या तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर नाव घेतलं आणि श्रेया चढाईवर गेले. भाटकर पाहूया. 12 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. बोनस गुण ऑन आहे. आणि उत्कृष्ट चढाई. 1 गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. परीक्षित सुंदर खेळ करत श्रेयाने आपल्या संघाला गुण मिळवून दिलाय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू जी वारंवार आपल्या संघाला गुण मिळवून देते असा एक खेळाडू. पुन्हा एकदा यशस्वी चढाई. थोडीशी घाई पाहायला मिळते ती शेगवणकडून कारण का ॲडव्हान्स टॅकल होतात त्याचा परिणाम एक गुण मिळतोय तो मेंदडी संघाला. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा श्रेया. श्रेयाच्या समोर येतो 7 साठी पण बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. छान सुंदर उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई आहे. आणि पाहूया पंचांचा निर्णय काय होता. दोन्ही संघाला 1-1 गुण. दोन्ही संघांना 1-1 गुण मिळते. चढत जाते ती माने. मानेच्या समोर होता 6चा डिपेंड. पाहूया 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. सुंदर चढाई सुंदर चढाई.
पाहूया किती गुण मिळत आहेत. बोनस प्लस 3 टोटल 4 गुणांची कमाई. सुपर डुपर रेड पाहायला मिळते ती मानेकडून. आतापर्यंत आपल्या संघाची तारणार ठरले ती माने आपल्या संघाला आतापर्यंत 14 मधील मला वाटतं सुपर 10 नक्कीच झाला मानेचा. कारण का आताचे 4 मानेसाठी युक्त मानेसाठी अशोक माने यांच्याकडून 100 रुपयाचं. हॅलो, अशोक माने यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले. तर भाटकर काकी यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलंय युक्त मानेसाठी. सुंदर. हॅलो, राखी बोरकर याच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस आले युक्त मानेसाठी. पुन्हा एकदा एक गुण मिळवून देते आपल्या संघाला 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. सुंदर खेळ दोन्ही संघांकडून पाहायला मिळते. एक एक गुणासाठी दोन्ही संघ झटतायत. चढावर गेले ती श्रेया. पाहूया श्रेयाच्या समोर आहे 5चा डिपेंड. पाहूया संत गतीने खेळ करते ती श्रेया आपल्या संघासाठी. रिकामी असते आपल्या तंबूत दाखल. तिला प्रत्युत्तर 6 नंबरची. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत. चढर गेले ती 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू तिच्या. हॅलो, 6चा डिपेंड आहे. पाहूया बोनस गुण घेऊन आपल्या तंबूत दाखल. हॅलो, मला वाटतं गंधर्व डेकोरेटर्स आपण जरा संपर्क साधायचा आहे. माईक बंद पडतोय. चढावर गेले ती श्रेया. आपण स्कोर बोर्ड पाहू शकता 13-14 एक गुणाची आघाडी फक्त आहे. श्रेया संत गतीने खेळ करून रिकामी असते आपल्या तंबूत दाखल. टाइम अप घेतला होता मेंदडी संघाने. सामना रंगतदार होणार यात काही शंका नाही. कारण का दोन्ही संघ पाहायला गेलं तर तुल्यबळ संघ आहेत. आणि जो संघ विजय होईल तो मला वाटतं ग्रुप टॉपर असेल. अतिरिक्त खेळाडू आलाय त्याला बाहेर काढायचं आहे. कुत्रा मालकीचा आहे त्यामुळे मालकाने आपण आपला कुत्रा घेऊन जायचं आहे. चढत जाते ती 6 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू जिने एकतर्फी हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याचा प्रयत्न केला असा हा खेळाडू. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. गडी मारल्याचा दावा करते. यशस्वी होईल का? ही गुणाची कमाई केली आपल्या संघासाठी. सामना बरोबरीत झुकवला आपल्या बाजूने. तिला प्रत्युत्तर माने जिने आतापर्यंत आपला एका सुपर डुपर रेडचा जोरावर हा सामना आपल्या बाजूने झुकवला होता. अशी माने पुन्हा एकदा यशस्वी चढाई आपल्या संघाला गुण मिळवून देते. हुकमी एक्क्याला बाद करते. तिला प्रत्युत्तर 10 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू. सुंदर खेळ पाहायला मिळते ते युक्त माने याच्याकडून. चढार गेले ती 10 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू. पाहूया बोनस गुण ऑन आहे. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं आणि उत्कृष्ट चढाई 2 गुणांची कमाई केली. सुंदर खेळ पाहायला मिळते 10 नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूकडून. सामना आता मात्र झुकला मेंदडीच्या बाजूने. कारण का 1 गुणाची आघाडी मेंदडी संघाकडे आहे.
सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होत आहे. सामना रंगतदार अवस्थेत, एक एक गुणासाठी दोन्ही संघ झटत आहेत. चढाई गेली ती युक्त, आतापर्यंत यशस्वी चढाई. हॅलो गंधर्व डेकोरेटर्स, आपण संपर्क साधायचा आहे. चढाई गेली ती युक्ता, शांत गतीने खेळ करते रिकामी असते आपल्या तंबत दाखल. 10 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू, 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. हॅलो हॅलो मशीन डाऊन होते, बघितले मी डाऊन झाली. हॅलो, एक जबरदस्त मॅच मैदानामध्ये पाहायला मिळते आणि त्यामध्ये सर्व श्रीवर्धनकर खरोखर या सामन्याकडे नजरा लागून बसलेले आहेत की जिच्याकडून खूप काही अपेक्षा आहे ती चढाईसाठी जाते. ती युक्ता माने आतापर्यंत जबरदस्त खिंड लढवली आहे. बोनस ऑन आहे आणि बोनस प्राप्त करण्याचा प्रयत्न तिच्या माध्यमातून केला जातोय. अतिशय सुंदर टॅकल आणि या ठिकाणी या टॅकलवर नक्कीच 1 पॉइंट मिळणार आहे. परंतु या ठिकाणी आधारस्तंभ आहे, ज्याने आपला किल्ला लढवलाय तोच मैदानाच्या बाहेर या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण झाला आहे. 17-16 असा गुणफलक या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच आणि ती खरी मॅच रंगवली ती खरी म्हणजे युक्ता मानेनं. अतिशय महत्त्वपूर्ण सामना, दोन्ही संघांसाठी फार महत्त्वाचा पूर्ण सामना आहे की जयप्रजंग मेंदडीसाठी सुद्धा तितकाच महत्त्वाचा आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचा आहे तो म्हणजेच सोमजाई कृपासाठी. या ठिकाणी सुपर टॅकल ऑन रनिंग हँड टच करण्याचा अपील करते परंतु माघारी परत तिला प्रत्युत्तर. आता या ठिकाणी श्रेया चढायसाठी गेली आहे, तिच्या समोर आहे 7चा डिफेन्स. या ठिकाणी श्रेया काय करते ते आपल्याला पाहायला मिळेल, परंतु श्रेयाकडे तेवढी खोलवर या ठिकाणी गुण प्राप्त करून देण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी श्रेया 2 गुण प्राप्त करते आणि एका गुणाने सामन्याचा गुणफलक सांगायचा व्यवस्थित 18 गुणांनी विजयी ठरलाय. 18-17 असं गुणफलक आहे. अतिशय सुंदर खेळ, शेवटच्या क्षणी खरोखर श्रेय मिळवलंय. हॅलो, हा जो सामना झाला या सामन्यात विजयी ठरला तो सोमजाई कृपा संघ आणि सोमजाई कृपा संघाला नितेश पोलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. सुंदर खेळ पाहायला मिळाला. मला वाटतं राखी बोरकरने नक्की श्रेयासाठी बक्षीस लावायला पाहिजे, कारण का तिने हा सामना जिंकवला. परंतु श्रेयासाठी बक्षीस काय आहे तर थंडा. हा सामना जिंकल्याबद्दल नितेश पोलेकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय सोमजाई कृपा संघाला. एक रोमहर्षक हृदयस्पर्शी सामना आपण सर्वांनी अनुभवला. खरोखर सांगतो की सर्वांचे ठोके या शेवटच्या चढाईमध्ये थांबले होते, कारण का सामना होता 17-16. परंतु आता शेवटच्या चढाईमध्ये श्रेयानं पूर्ण श्रेय आपल्याकडे घेतलं आणि या ठिकाणी या सामन्याचा सामनावीर आपणच असल्यासारखं या ठिकाणी नक्कीच दाखवलंय. कारण शेवटच्या चढाईमध्ये 1 गुण तर नक्कीच हवा होता, कारण का हा सामना टाय झाला असता तर नक्कीच तालिकेमध्ये वर खाली तर घडलं असतं. परंतु आता या ठिकाणी लिलायात 2 विजय प्राप्त केलेले आहेत, ते म्हणजेच सोमजाई कृपानं 3 सामन्यात त्याने विजय संपादन केलाय. त्यामुळे पूर्णपणे विनंती करतोय युक्ता माने आणि त्यांच्या संघाला. युक्ता मानेसाठी बक्षीस आले. एकाच चढाईत 4 गडी बाद केल्याबद्दल अशोक माने यांच्याकडून 100 रुपये, भटकर काकी यांच्याकडून 200 रुपये आणि राखी बोरकर यांच्याकडून 100 रुपये असे 400 रुपयाचं बक्षीस आले. सोहम कडू याच्याकडून सुद्धा आणि अश्विनी कृपासाठी सोमजाई कृपासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. सोहम कडू यांच्याकडून सुद्धा सोमजाई कृपा या संघासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अशी हे जबरदस्त रंगतदार सामना आपण या ठिकाणी अनुभवला आणि सर्व साक्षीदार झालात, कारण आजच्या या स्पर्धेचाच हेतू असा होता की सर्व रणरागिणी ज्या आहेत त्यांना मैदानामध्ये आणायचं होतं. गेली अनेक वर्ष अनेक वर्ष कबड्डी खेळली जाते, परंतु या खेळीच्या अशोक माने, राखी बोरकर 100 रुपये.
200 रुपये कडू, सिद्धांत कडू आणि 100 रुपयाचं पारितोषिक. असं जबरदस्त मॅच खरोखर सांगतो की या ठिकाणी आपण आत्तापर्यंत पुरुष वर्गाचे सामने नक्कीच पाहिले असाल, परंतु या महिला गटातील हा